हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपले यात्रेचे जे ब्लॉग होते तर ते चालू होते. तर त्यातला हा शेवटचा ब्लॉग आहे जो मी शूट केलेला आहे. पण एक मध्ये 2-3 दिवस काही शूटिंग जे केलेलं होतं तर ते एडिटिंग करायला काही टाईम नाही झाला. तर हे जे ब्लॉग आहेत तर ते मी यात्रेला गेली तेव्हा शूट केले आणि सगळे ब्लॉग मी परत रिटर्न जेव्हा आले पुण्याला तर तेव्हा त्याचे एडिटिंग वगैरे आणि पोस्ट केले होते. तर मग आता मध्यंतरी 1-2 दिवस थोडंसं काम होतं इन्स्टिट्यूटचं, तर त्याच्यामुळे मला काही टाईम नाही झाला एडिटिंग करायला आणि व्हॉईस ॲड करायला. तर त्यासाठी मी ते पेंडिंगवर हा व्लॉग राहिला होता. तर हा आहे लास्टचा व्लॉग आहे यात्रेचा आणि त्याच्यानंतर आम्ही पुण्याला आलो होतो. तर मॉर्निंगचा जो व्ह्यू आहे तर आमच्या किचनमधून पण खूप छान दिसतो आणि मी सुरुवातीलाच बाहेर जाऊन पण व्हिडिओ केलं होतं. तर मी गावी गेल्यापासून रोज सकाळचं जे व्ह्यू आहे ना तर ते शूटिंग घेतलं होतं. तर खूप छान आणि प्रसन्न आनंददायी वातावरण असतं गावाकडे आणि जे सूर्योदयाचं जे पूर्ण टाईम आहे आणि त्याचं शूटिंग आहे तर ते घेतल्यानंतर किंवा ते बघितल्यानंतर ते खूप छान वाटतं. तर मला ते शूटिंग घ्यायला बऱ्याच वेळा आवडतं. तर मी जेव्हापासून इथे आले तर तेव्हापासूनच्या प्रत्येक ब्लॉगमध्ये मी मॉर्निंगचं जे शूटिंग आहे तर ते घेतलं होतं. बाहेरचा जो व्ह्यू आहे तर तोही घेतला होता त्याच्यामध्ये आणि वातावरण पण खूप छान असतं इथलं. तर बघू शकता तुम्ही मी थोडंसं शूटिंग घेतलं आणि त्याच्यानंतर घरामध्ये आल्यानंतर दुसऱ्या दिवशीची जी बगडाच्या दुसऱ्या दिवशी आमच्याकडे नॉनव्हेज वगैरे केलं जातं. तर त्याची प्रिपरेशन मला करायची होती. तर त्याच्यामुळे मग मी किचनमधलं जे काय आहे रुटीन तर ते घेतलं. तर पूर्ण डिटेल व्हिडिओ तर नाही बनवता आला कारण आम्हाला त्याच्यानंतर थोडंसं मुलींसोबत शॉपिंगला यात्रेमध्ये जायचं होतं. तर त्यामुळे मला जेवढं शक्य झालं तेवढं शूटिंग घेतलं. रेसिपी वगैरे तर याच्यामध्ये काही शूटिंग घेता नाही आलं कारण तितकासा वेळ पण नव्हता आणि ते शूटिंग वगैरे घ्यायचं म्हणलं तर स्वयंपाक आवरायला पण बराच वेळ गेला असता. त्याच्यामुळे मी मॉर्निंगचं थोडंसं शूटिंग घेतलेलं आहे. तर आत्ता जे आहे तर माझी प्रिपरेशन चालली आहे नॉनव्हेज बनवण्यासाठी, बिर्याणी वगैरे बनवण्यासाठी. तर त्याच्यासाठी नॉनव्हेज म्हटलं तर त्याला मसाला पण भरपूर लागतो आणि कांद्याचं वाटण पण बऱ्यापैकी जास्तच लागतं. तर त्यासाठी मी कांदा चिरून भाजण्यासाठी ठेवला आणि परत मला कांदा जो बिर्याणीसाठी वगैरे तळण्यासाठी लागणार होता तर तो मी चिरण्यासाठी घेतलेला आहे. आणि तसेच येता जाता सर्वांची गप्पा वगैरे पण चाललेल्या असतात. तर गावाकडचं रुटीन जे आहे तर ते अगदी छान असतं आणि सकाळ तर रोजची जी सकाळ आहे तर ती अगदी प्रसन्न असे असते आणि जो व्ह्यू आहे सूर्योदयाचा तर तो पण आमच्या किचनमधून खूप छान दिसतो. आणि माझं सगळं जे आवरण आहे तर ते दुपारी झालं होतं आणि मुलांचं जे आहे ते उन्हात खेळायचं चाललं होतं, मातीमध्ये खेळायचं. यासाठीच तर त्यांना सुट्टी फार आवडते गावाकडे यायला कारण मातीमध्ये खेळायला भेटतं आणि नवीन नवीन काही ना काहीतरी चिखलाच्या वस्तू बनवायच्या असतात आणि ते चिखलामध्ये मातीमध्ये खेळायला फार आवडतं दोघांना पण. त्यामुळे कधी एकदाची सुट्टी येते आणि आम्ही गावी जातो आहे असंच दोघांना झालेलं असतं. तर बघू शकता तुम्ही मीरा आणि पार्थ दोघंही बिझी आहेत मातीमध्ये खेळण्यासाठी आणि चाललं आहे काही ना काहीतरी त्यांचं बनवायचं. आणि त्याच्यानंतर त्यांनी दुकान पण मांडलं होतं त्या सर्व मातीचं पासून जे बनवलेलं आहे त्याचं. आणि कितीही म्हटलं ना उन्हात खेळू नका तरी त्यांना ते उन्हामध्ये खेळायचंच असतं, मातीमध्ये खेळायचं. आणि चांगली गोष्ट आहे ती कारण मोबाईलची जी सवय आहे ना तर ती पण नाही राहत मुलांना त्यामुळे. तर उन्हातच खेळत आहेत दोघं नाही म्हटलं तरी. आणि इथं त्यांनी आता दोघांनी दुकान मांडलेत. आम्ही तर निघालो गावामध्ये. तर त्यांना मी विचारत होते काय काय तुम्ही तुमच्या दुकानामध्ये ठेवलेलं आहे. तर ते खूप छान पद्धतीने एक्सप्लेन करत होते दोघंही आणि खूप आनंदी पण असतात ते. असं मोकळं खेळायला मिळतं त्याच्यामुळे. कारण इकडे पुण्यामध्ये तर त्यांना असं मातीमध्ये वगैरे काही खेळायला भेटत नाही. त्यामुळे त्यांना गावाला फार आवडतं सुट्ट्यांमध्ये आणि रिक्वायरमेंटच असते सुट्ट्या लागल्या की त्यांना ज्या दिवशी पेपर होतो लास्ट त्याच दिवशी त्यांना गावाला जायचं असतं. कारण ही जी धमाल मस्ती असते ना तर ती करण्यामध्ये त्यांना खूप भारी वाटतं. तर आम्ही आता निघालो आहे गावामध्ये यात्रेमध्ये. तर आम्ही 2 गाड्या घेतल्यात आणि दोन्ही गाड्यांवर आम्ही निघालो आहे सर्व मुलींना घेऊन. आणि छान मस्त असा व्ह्यू आहे आमच्या इथला पूर्ण. आम्ही रानामध्ये राहतो त्यामुळे तिथून पूर्ण जो रोड आहे त्याचा व्ह्यू खूप छान आहे आणि खूप छान वाटतं. आम्ही कधी कधी इकडे मुलींसोबत मॉर्निंग वॉकला वगैरे पण येतो. खूप छान वाटतं इकडे मोकळ्या हवेमध्ये
वॉकिंग करायला पण आणि 2 गाड्यांवरती आम्ही चाललो आहे. तर बघू शकता तुम्ही. आता मुलींना गोळा पण खायचा होता, त्यामुळे मग आम्ही तिथे थांबलो होतो आणि इथे पण आम्ही खूप हसून अशी धमाल मस्ती केली. खूप जोक्स चालले होते मुलींचे आणि खूप मजा आली या दिवशी पण. तर आजचा जो व्लॉग आहे, तर लास्टचा व्लॉग आहे यात्रेचा. जर आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे जे नवीन व्हिडिओज आहेत तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर व्हिडिओला नक्की लाईक करा. स्टे हेल्दी, स्टे हॅपी. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू सो मच.